हाय फ्रेंड्स, आज आम्ही एक न्यू सिस्टम प्लॅन बघत आहे. हा सिस्टम प्लॅनमध्ये तुम्ही $10 इन्व्हेस्टमेंट करून 5 टाईपचं इन्कम घेऊन खूप काही अर्न करू शकतात. ह्याबद्दल बघायचं म्हणजे इथं सिंगल लेग प्लॅन आहे. 50 अपलाईन आणि 50 डाऊनलाईन देऊन तुम्ही अर्न करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम पॅकेज जॉईन करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही रिस्क घ्यायचं नाही. म्हणजे 15 दिवस 14 दिवसचे 15 दिवस तुम्ही अमाऊंट तुम्हाला रिटर्न केले जातील आणि अनलिमिटेड नॉन वर्किंग पण तुम्ही घेऊ शकतात. हा अनलिमिटेड नॉन वर्किंग इन्कममध्ये बघायचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नॉन वर्किंगमध्ये तुम्ही खूप काही कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्ती प्रॉफिट पण घेऊ शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग इन्कम आहे, नॉन वर्किंग इन्कम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्ती प्रॉफिट पण घेऊ शकतात. हा बद्दल बघायचं म्हणजे झेनोप्रेक्समध्ये एक हा बघूया. वेलकम टू झिनोप्रेक्स. एक झिनोप्रेक्स www.zinoprex.com हे एक असलं प्लॅन देत आहे. ह्याच्यामध्ये पॅकेजेस बघूया. फर्स्ट पॅकेज इकॉनॉमी आहे, सेकंड पॅकेज स्टँडर्ड आहे, थर्ड पॅकेज प्रीमियम आहे. हे 3 पॅकेजेस आहेत झिनोप्रेक्समध्ये. इकॉनॉमीचं पॅकेज तुम्ही $10 जॉईन होऊ शकतात, स्टँडर्डचं पॅकेज $50 होऊ शकतात, प्रीमियमचं पॅकेज $250 होऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन होण्याचे मी दिले आहे आणि जॉईन कोणाप्रमाणे व्हावे. इकॉनॉमीमध्ये तुम्ही $10 जर स्टार्टिंगमध्ये तर तुम्ही जॉईन झाला तर त्याच्यामध्ये TRX, रिपल, इथेरियम, बिनान्स 3 कॉईन्स तुम्ही एक्सचेंज करून तिन्ही प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून स्टँडर्डमध्ये 50, प्रीमियममध्ये 250 ह्याच्यामध्ये तुम्ही कॉईन्स एक्सचेंज करून पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं म्हणजे लो फीस कोणतं लागतं, लो ट्रान्झॅक्शन फीस कोणामध्ये येतं. म्हणजे तुम्ही जर ट्रोनप्रमाणे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूपच कमी लो फीस लागेल आणि लो ट्रान्झॅक्शन फीस लागेल आणि ह्याच्यामध्ये काही अमाऊंट डिडक्ट पण होत नाही. हा पुढे बघूया आपण कोणाप्रमाणे जॉईन टीम कसं हो इकॉनॉमी पॅकेजमध्ये. फर्स्टमध्ये बघायचं म्हणजे ह्याच्यामध्ये 10 अपलाईन आहेत, 10 डाऊनलाईन आहेत. ह्याच्यामध्ये स्टँडर्ड पॅकेजमध्ये 20 अपलाईन आहेत आणि 20 डाऊनलाईन पण आहेत. ह्याच्याबद्दल बघायचं म्हणजे ह्याच्यामध्ये प्रीमियम पॅकेज 50 अपलाईन आहेत आणि 50 डाऊनलाईन पण आहेत. हा बद्दल बघूया. ह्याच्यामध्ये अपलाईन आणि डाऊनलाईनमध्ये तुम्ही इन्कम घेऊ शकतात. फर्स्टमध्ये एकामध्ये बघूया. ह्याच्यामध्ये डायरेक्ट इन्कम आहे, बायनरी इन्कम आहे आणि सेक्युर सिंगल लेग इन्कम आहे आणि मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम, रॉयल्टी इन्कम पण आहे. स्टँडर्डमध्ये बघूया. ह्याच्यामध्ये डायरेक्ट इन्कम आहे आणि बायनरी इन्कम आहे आणि थर्डमध्ये बघायचं म्हणजे सेक्युर सिंगल लेग इन्कम आहे. फोर्थमध्ये मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम आहे आणि ॲक्टिव्ह रॉयल्टी इन्कम आहे. आणि ह्याच्यामध्ये पुढे बघायचं म्हणजे इकॉनॉमी आणि स्टँडर्डमध्ये आपण बघितल्यासारखं सेम आहे. डायरेक्ट, बायनरी, सेक्युर लीग, मॅजिकल ॲक्टिव्ह, रॉयल्टी इन्कम. ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं जर डिफरन्शिएट केल्यानंतर ह्याच्यामध्ये स्टँडर्डमध्ये 20 लेवल अप असतील, 20 लेवल डाऊन असतील. ह्याच्यामध्ये तुम्ही अर्न करू शकतात. हे नॉन वर्किंग इन्कम आहे. इकॉनॉमीमध्ये 10 लेवल वरी असतात, 10 लेवल खाली असतात. त्याचे प्रीमियम बघायचं म्हणजे सेक्युर सिंगल लेग इन्कम आणि मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम, मॅजिकल नॉन वर्किंग इन्कम. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डीमध्ये बघायचं म्हणजे ॲक्टिव्ह ग्लोबल रॉयल्टी इन्कम. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रीमियमचे 4 स्टेप्स आहेत. ह्याच्यामध्ये पण तुम्ही अर्न करू शकतात. किती म्हणजे अपग्रेड करण्यासाठी स्टँडर्ड पॅकेजला जर तुम्ही इकॉनॉमीने स्टँडर्डला अपग्रेड करावे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला $40 इन्व्हेस्टमेंट करून अपग्रेड करण्यात येईल. आणि पुढे बघायचं म्हणजे असंच तुम्ही जर स्टेज बाय स्टेज तुम्ही जर अपग्रेड करण्याचे असताल तर असतो. स्टँडर्ड प्रीमियम पॅकेजनं $200 आहे आणि तुम्ही पुढे जाऊन हे जर $200 तुम्ही जर अपग्रेड केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट लेवलला पण जाऊ शकतात आणि प्रत्येक लेवलची इन्कम घेऊ शकतात. डायरेक्ट इन्कम कोणाप्रमाणे घेतील. डायरेक्ट इन्कम तुम्हाला 50% भेटतो. डायरेक्ट इन्कममध्ये तुम्हाला तुम्ही कोणातरीला डायरेक्ट रेफरल करून त्या ॲक्टिव्ह मेंबरला तुम्ही जर तुमच्या ग्रुपमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला त्याची 50% डायरेक्ट इन्कम येईल. बायनरी इन्कममध्ये 5 ते 10% तुम्हाला येईल. ह्याचं तुमचं क्वालिफिकेशनवर डिपेंड असतो. जर क्वालिफिकेशन झाला तुम्हाला तर बायनरी इन्कम 5 ते 10% भेटतो. बायनरी इन्कम म्हणजे फर्स्ट तुम्ही रेफर केलेला पर्सन व्यक्ती फर्स्ट राईटला असावे ना आणि लेफ्टला असावे. त्याच्यामधून तुम्हाला 5% तुम्हाला इन्कम येतो. आणि पुढे बघायचं म्हणजे तुम्हाला नेक्स्ट राईट आणि लेफ्टला जर तुम्ही 10% घ्यायचं म्हणजे ॲक्टिव्ह डायरेक्ट लेफ्टला 2 असावे आणि राईटला 2 असावे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोण ॲक्टिव्ह पर्सन आहे म्हणून तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही बघूया. इथं मी 5 रेटिंग्स पण देऊन हे झेनोप्रेक्स प्लॅन पुढे आलेला आहे. लेफ्टमध्ये 2 मेंबर्स आहेत, तुम्हाला 10% भेटेल. राईटमध्ये 2 पर्सन्स आहेत, तुम्हाला 10% भेटेल. हे बायनरी सिस्टमचं एक मेथड आहे. ह्याच्याबद्दल बघायचं म्हणजे तुम्हाला 1 हप्त्यामध्ये
तुम्हाला जर 10% इन्कम घ्यायचं म्हणजे खूपच इझी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह डायरेक्ट करावे, लेफ्ट साईड एक, राईट साईड एक. तुम्ही जर लेफ्ट साईड एक, राईट साईड एक केलं आणि तुम्ही 10% बायनरी इन्कम पर वीक घेऊ शकतात. ह्याचं रेशिओ बघायचं म्हणजे 2:1, 1:2 आहे. आणि सेक्युर सिंगल लेग इन्कमबद्दल बघायचं म्हणजे सेक्युर सिंगल लेग इन्कम कोणाप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करून कोणाप्रमाणे तुम्हाला हातामध्ये येईल, तुम्हाला कोणाप्रमाणे इन्कम तुम्हाला भेटेल, कोण्या लेवलमध्ये किती भेटेल म्हणून बघूया. जॉईनिंगमध्ये फक्त 10 अपलाईन, इकॉनॉमीमध्ये 10 डाऊनलाईन आहे. याच्यामध्ये $10 तुम्ही जॉईन करू शकतात आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला 5% इन्कम प्रत्येक लेवलला भेटतो. आणि स्टँडर्ड पॅकेजमध्ये 20 अपलाईन, 20 डाऊनलाईन आहेत. जॉईनिंग $50 आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम भेटेल, प्रत्येक लेवलला भेटेल इन्कम. प्रीमियम पॅकेजमध्ये $250 तुम्ही जॉईन व्हावा. 50 अपलाईन असतात, 50 डाऊनलाईन असतात. ह्याच्याबद्दल तुम्ही बघून घेण्याचे, प्रत्येक लेवलला तुम्हाला ह्याची पण इन्कम भेटतो. जॉईनिंगचं प्रीमियम झालं, इकॉनॉमी झालं, स्टँडर्ड झालं. आता पुढे बघूया आपण जॉईनिंग केल्यानंतर कोणाप्रमाणे आपण अर्न करू शकतात. बद्दल बघायचं म्हणजे लाईफ टाईम बायनरी इन्कम जर तुम्हाला पाहिजे असेल तर लाईफ टाईम बायनरी इन्कम तुम्हाला कोणाप्रमाणे भेटेल तुम्ही बघूया. इथून लाईफ टाईम बायनरी इन्कमसाठी तुम्ही रेफर केलेले पर्सन्स ॲक्टिव्ह राहावे, त्यांच्या ॲक्टिव्ह आय डीनं तुम्हाला अमाऊंट अर्न करावे भेटेल. ह्याच्यामध्ये बघूया मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कममध्ये इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला इथं भेटतो. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये म्हणजे जास्त मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कममध्ये इन्क्रीज होत जातं तुमचं इन्कम. आणि ॲक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर कोण असतात म्हणजे मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम, तुमचे इन्कम कोण जवळ ठेवून घेतलेले असतात त्यांचे इन्कम तुम्ही सगळ्याला डिस्ट्रीब्यूट करतात. म्हणजे जे हेड असतात रेफर केला तर त्यांनी लाईफ टाईम इन्कम, मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम पण देऊ शकतात. पुढे बघूया आपण कोणाप्रमाणे तुम्हाला मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम डिस्ट्रीब्यूट केला झाला. आणि नॉन ॲक्टिव्ह इन्कममध्ये जर प्रीमियम पॅकेजला किती भेटतो. मॅजिकल नॉन ॲक्टिव्ह इन्कममध्ये प्रीमियम पॅकेजमध्ये तुम्हाला इन्कम पण भेटतो. ह्याच्यामध्ये $250 रिटर्न पण भेटतो नॉन वर्क्स केल्यानंतर. हे प्रीमियम पॅकेज ओनली हे प्रीमियम पॅकेजमध्ये भेटतो. स्टँडर्ड आणि इकॉनॉमीमध्ये हे प्रीमियम पॅकेज अवेलेबल नाही आहे. आणि ॲक्टिव्ह रॉयल्टी इन्कम कसे भेटतो. ॲक्टिव्ह रॉयल्टी इन्कम तुम्ही पर एक दिवसामध्ये तुम्हाला 10 ते मोर ॲक्टिव्ह जर डायरेक्ट केल्यानंतर ॲक्टिव्ह रॉयल्टी इन्कम भेटतो. कंपनीचं टर्नओव्हर 10% इक्वली डिस्ट्रीब्यूट करून रॉयल्टी क्वालिफायर्सला डिस्ट्रीब्यूट केला जातो. 10% इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो. आणि पुढे बघायचं म्हणजे मिनिमम 10 डायरेक्ट जर केल्यानंतर तुम्हाला 12 केल्या 20% वाढवणूक इन्क्रीज होती. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर 14 केल्यानंतर तुम्हाला 40% वाढवणूक होती. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढे बघायचं म्हणजे 20 जरी केल्यानंतर तुम्हाला इथं 100% इन्क्रीज वाढवणूक होती. आणि पुढे बघायचं म्हणजे मिनिमम 10 डायरेक्ट केल्यानंतर पुढे झेनोप्रेक्स टर्म्स आणि कंडिशन्स काय काय आहेत. हे डेली क्लोजिंग टाईम 12 वाजता आहे मंडे. आय डी लेफ्ट आणि साईडला बायनरी इन्कम देतात, मॅन्डेटरी आहे. आणि ह्याच्यामध्ये कॅपिंग वर्किंग नॉन वर्किंग इन्कम आहे, कॅपिंग नॉन वर्किंग इन्कम आहे. प्रत्येक आय डी अपग्रेड होण्यासाठी ऑटोमॅटिकली लेफ्ट हँड साईडला हे कंटिन्युअस प्रोसेस त्याच्या प्लेसला जाऊन अडॉप्ट होतो. आणि त्याच्याबद्दल बघायचं म्हणजे पुढे प्रत्येक आय डीला ऑटोमॅटिक जर प्लेस दिल्यानंतर हे मिनिमम विड्रॉल तुम्हाला ह्याच्यामध्ये $20 आहे. मिनिमम विड्रॉल $20 असल्यामुळे तुम्ही पुढे बघण्याचं म्हणजे 50% अमाऊंट तुम्ही विड्रॉल केल्यानंतर रिइन्व्हेस्ट केल्यानंतर ते इन्व्हेस्टमेंट प्रति एकाला डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि प्रत्येक लेवल इन्कमला दिला जातो. आपण पुढे बघूया. अमाऊंट जर डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर रिइन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर प्रत्येक इन्कमला येतो. ह्याच्यामध्ये वर्किंग इन्कम पण आहे आणि नॉन वर्किंग इन्कम पण आहे. वर्क केल्यानंतर तुम्हाला इन्कम येतो, नॉन वर्किंगमध्ये पण डिस्ट्रीब्यूट होतो. तुम्ही एक प्रीमियम पॅकेज अपग्रेड केल्यानंतर 100% विड्रॉल ह्याच्यामध्ये $250 पर्यंत आहे. ह्याचं म्हणणं काय 50% तुम्ही रिटॉपअप करून अमाऊंट तुमचे डिडक्ट केले जातील. एक अपग्रेडेशन सिस्टम आहे. आणि प्रत्येक मेंबरला पेअर इन्कम क्वालिफाय झाल्यानंतर क्लोजिंग कन्सिडर केला जातो. एक ॲक्टिव्ह मेंबर म्हणून क्लोजिंग कन्सिडर केलं जातो. 2 डायरेक्ट जर केल्यानंतर एक डायरेक्ट राईटला आहे, एक राईट लेफ्टला आहे. मॅन्डेटरी डबल बायनरी इन्कम द्यावे म्हणून कन्सिडर केले जातील. एक फर्स्ट राईट आणि लेफ्ट 2 साईडला जर केल्यानंतर मॅन्डेटरी होतो. आणि प्रत्येक वीकमध्ये 10% जॉईनिंग वीकमध्ये एक डायरेक्ट असावे आणि एक
फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला 10% पाहिजे असेल तर एक राईट एक लेफ्ट आहे. आणि बायनरी इन्कम घेण्यासाठी तुम्हाला 10% ॲडमिन चार्ज डिडक्ट केले जातील आणि ॲडमिन चार्ज रिपर्चेस कोणताही नाही. 10% ॲडमिन चार्ज केल्यानंतर ॲडमिन चार्ज रिपर्चेस त्यांच्या वॉलेटमधून डिडक्ट होत जातील. आणि पुढे बघायचं म्हणजे लीडरशिप वर्किंग इन्कम 3 मंथ्स इलुस्ट्रेशन आहे. याच्यामध्ये फर्स्ट वीक्समध्ये पेअर 2 असतात. डेली इन्कम $10 आहे. वीक्स 2मध्ये $20, वीक 3मध्ये $40. हा लीडरशिप वर्किंग इन्कम पॉसिबिलिटी असतात. वर्क फॉर्ममध्ये याच्यामध्ये $80 1 मंथ आणि 1.5 मंथला 320 आहे आणि 1.5 महिन्याला 2 महिन्याला ह्याच्यामध्ये $2,560 आहे आणि 3 महिन्याला $40,960 पण आहे. हे 3 मंथचा इलुस्ट्रेशन आहे. कोण्याप्रमाणे तुम्हाला वीक्स आहेत, तुमचे पेअर कोण्याप्रमाणे इन्क्रीज होत जातील आणि तुमचं डेली इन्कम पण ह्याच्यामध्ये वाढत जाईल. हा प्रमाणे बघायचं म्हणजे प्रत्येक वीकला 1 2 3 4 आणि 6 9 आणि 13 ह्याच्यामध्ये कसं वीक्स गेले आहेत तसं पेअर पण इन्क्रीज झाले आहेत आणि डेली इन्कम पण तुमची इन्क्रीज झालेला आहे. हा बद्दल बघायचं म्हणजे ह्याच्यामध्ये वर्किंग आणि नॉन वर्किंग इन्कममध्ये पॉसिबिलिटीज आहे. हे फक्त 3 मंथ्समध्ये तुम्ही पॉसिबिलिटीज करून घेऊ शकतात. हा पुढे बघूया आपण. ह्याच्यामध्ये तुम्हाला लास्ट म्हणजे 13 वीक्स आहे. नॉन वर्किंग इन्कम सोर्सेस काय आहेत. अपलाईनमध्ये इन्कम फ्रॉम अपलाईन डायरेक्ट इन्कममध्ये येतो आणि इन्कम डाऊनलाईन डायरेक्ट इन्कमनं पण येतो. हे तुम्हाला नॉन वर्किंग इन्कमचे सोर्स कुठून तुम्हाला नॉन वर्किंग इन्कम येतो. इन्कम डाऊनलाईन डायरेक्ट्सपासून पण येतो आणि ह्याच्यामध्ये इन्कम एक अपलाईन बायनरी इन्कमनं येतो. इन्कम डाऊनलाईन इन्कम पण येतो. ॲक्टिव्ह रॉयल्टी अपलाईन इन्कम येतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं म्हणजे ॲक्टिव्ह रॉयल्टी डाऊनलाईन इन्कम पण भेटतो. हे नॉन वर्किंग इन्कम सोर्स आहे. आणि पुढे बघायचं म्हणजे ह्याच्यामध्ये अपलाईन नॉन वर्किंग इन्कम आणि डाऊनलाईन नॉन वर्किंग इन्कम पण येतो. नॉन वर्किंग इन्कमचे सोर्सेस हे अपलाईन ॲक्टिव्ह नॉन वर्किंग येतो आणि डाऊनलाईन ॲक्टिव्ह नॉन इन्कम. मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम अपलाईनचं येतो आणि मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम डाऊनलाईनचा पण येतो. टोटल एक 12 पॉईंट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही जर माहिती पाहिजे असेल तर एक सोर्सेस वर्किंग इन्कमचे बघूया. आतापर्यंत आम्हाला नॉन वर्किंगचे दिले आणि सोर्सेस वर्किंगचे काय आहेत बघूया. त्या तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केलेलं माहिती भेटेल. वर्किंग इन्कमच्या बद्दल बघायचं म्हणजे तुम्ही किती वर्किंग करतात, किती डायरेक्ट रेफरल करतात. तुम्हाला अनलिमिटेड डायरेक्ट इन्कम आहे आणि अनलिमिटेड बायनरी इन्कम आहे, अनलिमिटेड नॉन वर्किंग इन्कम आहे, अनलिमिटेड मॅजिकल नॉन वर्किंग इन्कम आहे, अनलिमिटेड मॅजिकल ॲक्टिव्ह इन्कम आहे, अनलिमिटेड रॉयल्टी इन्कम पण आहे. अनलिमिटेड म्हणून कोण्याप्रमाणे यूज करत आहेत मग तुम्ही विचार करत असतील. हे अनलिमिटेड म्हणजे तुम्ही कोण्याही प्रमाणाला एवढंच तुम्हाला इन्कम भेटेल म्हणून हे कोणताही कॅपिंग लिमिट नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही किती पण अर्न करू शकतात, किती पण इन्व्हेस्टमेंट करू शकतात. इकॉनॉमीचं पॅकेज 10 अपलाईन लेवल्स आहेत, 10 डाऊनलाईन लेवल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये इकॉनॉमी झाला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 10 अपलाईन लेवल्सचं इन्कम येतो, 10 डाऊनलाईनचं पण इन्कम येतो. स्टँडर्डचं पण 20 लेवल अपलाईन आहे, 20 लेवल डाऊनलाईन आहेत. 20 लेवल अपलाईनचं पण इन्कम येतो, 20 लेवल डाऊनलाईनचं पण इन्कम येतो तुम्हाला. प्रीमियम पॅकेजचं 50 अपलाईन लेवल आहेत आणि 50 डाऊनलाईन लेवल आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम भेटतो नॉन वर्किंग इन्कम. पुढे बघायचं म्हणजे तुम्हाला एक माहिती पाहिजे असेल तर शिवाईनगर, मुंबई, महाराष्ट्र, पिनकोड 40043 आणि ईमेल admin@zenoprex.com आहे. तुम्हाला कोणतीही जर माहिती पाहिजे असेल तर ह्या ईमेलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती करून घेऊ शकतात. हे ट्रोन सिस्टममधील कमी फीसमध्ये तुम्ही अर्न करून एक रिपल कॉईन्सनं आणि ट्रोन्सनं बिनान्सनं तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्ट करून अर्न करू शकतात. हे खूपच छान माहिती आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग नॉन वर्किंग इन्कम आहे आणि बिझनेस पॅकेजेस पण तुम्हाला लो इन्कममध्ये आहेत. तुम्हाला खूप सेकंडमध्ये खूप अर्न करू शकतात. तुम्हाला माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे. जॉईन होऊन आजच अर्न करा. थँक्यू.